पहाटेचे 4 वाजलेत. साधारणपणे माणसं यावेळी साखर झोपेत असतात, पण मुंबईत अलेक्झांड्रा टॉकीजच्या पाठीमागे या डेड गल्लीमध्ये मात्र माणसं टक्क जागी आहेत. बुटांच्या किमती, त्यांचं डिझाईन, ते किती टिकतील इत्यादी गोष्टींची खूप चौकशी करत, घासाघाशी करत ही माणसं या बूट बाजारामध्ये फिरतायत. डेड गल्ली. डेड म्हणजे दीड, एक आणि अर्धी गल्ली, म्हणून ह्या गल्लीला डेड गल्ली असं म्हणतात. डेड गल्लीतला बूट बाजार परवापर्यंत फक्त शुक्रवारी भरत होता. आता शुक्रवार आणि रविवारी भरतो. पहाटे 4 वाजता सुरू होतो आणि 8 वाजता संपतो. गटारं वाहत असतात, ड्रेनेज फुटलेलं असतं, गल्लीच्या एका टोकाला वेश्यावस्ती आहे. तरुण वेश्या रस्त्यावर अंधुक प्रकाशात टेहळणी करणाऱ्या तरुण मुलांना हेरत असतात. रस्त्याच्या एका कडेला या मुली आणि दुसऱ्या कडेला सेक्स बुकावलेली मुलं, मध्ये वाहतं गटाराचं पाणी आणि पायताण विकत घेण्यासाठी झालेली गर्दी. 90-95 वर्षापूर्वी हा बाजार सुरू झाला असं म्हणतात. असेलही, पण हा त्या काळात चपला बुटांचा बाजार नसणार, आणखी काहीतरी विकलं जात असणार. बाजार एकच, त्यातल्या वस्तू फक्त बदलत असतात. अलीकडे या बाजारामध्ये ट्राउझर्स, जीन्स, शर्ट इत्यादी गोष्टी विकल्या जात आहेत. एक नवीन फॅशन स्ट्रीट इथं तयार झाली आहे. इथे नाना ब्रँड्सचे नवे, जुने, दुरुस्त केलेले, सेकंड्सचा माल असलेले, कारखान्यातून थेट आणलेले, कुठल्या तरी दुकानातून आणलेले, मुख्य म्हणजे स्वस्तातले बूट मिळतात. बाहेर ज्या बुटाला 1500 पडतात ते बूट इथं 300-400 रुपयाला मिळू शकतात. आणि असे बूट जे बाजारात आपल्याला सापडणार नाहीत. दुकानात ठराविक नामांकित आणि जाहिरात केलेल्या ब्रँडचे बूट मिळतात. इथं हजारो छोट्या मोठ्या उत्पादकांनी तयार केलेले बूट मिळतात, जे दुकानातून दिसतही नाहीत. दसरा देवराय. आणि किती वर्षापासून तुम्ही इथे बिझनेस करताय? 85 वर्षापासून. बापरे, म्हणजे आजोबापासून. आजोबा 15 पासून. मूळ तुम्ही कुठले? आहे मुंबईचेच. मुंबईत राहता कुठे? दुसरी गल्लीमध्ये. मग हे सकाळी तुमचं दुकान किती वाजता सुरू होतं? दुकान 4 वाजता सुरू होतं. 4 वाजता लागतं. 4ला 3ला लागतं. तुम्ही हे सगळे जे चपला बूट घेऊन येता ते कुठून आणता तुम्ही? हे दुकान आग्र्याचा माल, हे नवीन माल. आणि जुना माल फेरीवाला घेऊन येतात ते. पण तुम्ही नवीन माल कुठून आणता? पायधुनीवरून. ते म्हणजे दुकान आहे का कारखाना? दुकानातून आणता? दुकान. आणि ती खरेदी केव्हा करता? आठवड्यातून एकदा दोनदा? हो, एकदाच असते. आणि हा तुमचा बाजार शनिवार रविवार, शुक्रवार रविवार. सुरू कितीला होतो? सकाळी 4ला सुरू होतो आणि चालतो किती वाजेपर्यंत? 8 वाजेपर्यंत. मग तुमच्या इथे तुमची मुलं सुद्धा व्यवसायात आहेत? मुलगा एकच आहे. पण तो ह्याच्यात आहे का? नाही, याच्या नाही. कांदोली राहिला. कांदिवलीला जातो. 4 कोटी. आणि साधारणपणे तुमचा एका दिवसाला किती व्यवसाय होतो? एका दिवसाला सांगता येत नाही, धंद्यावरती. नाही, पण साधारण सरासरी
सरासरी? ते आता हे माल आणायला लागतं तर 10,000चा 20,000चा. नाही, पण एका दिवसात किती खपतो? काय सांगता येत नाही. 10 जोडी कपन नाही तर 20 जोडी कपन 10 किंवा 2 जोडी कपन. अच्छा. आणि आता सरासरी एका जोडीचा भाव किती पडतो इथे? 200-300? नाही, 600 रुपये सांगता. 200-300 देऊन टाकतो. पण मग तिकडे खरेदी कितीला पडते? ते खरेदी आमच्या त्या 230-40ची खरेदी आहे. 260 आहे, 300 आहे. म्हणजे जोड्यामागे 30, 40, 100? नाही, 10 रुपयावरही धंदा आहे. बरं. पण मग तुम्हाला तिथे एवढ्या स्वस्तात जोडे कसे मिळतात? हे चायना आग्र्याचा माल आहे ना, रेग्झिनचा. हां, त्यामुळे स्वस्त हो. मिळतं. पण तुम्ही एकदम घेता म्हणून स्वस्त मिळतं? नाही, एकदम घेता म्हणून स्वस्त मिळतं? हो, एकदम घेतो म्हणून स्वस्त. पण तुम्ही आठवड्यातले इतर दिवस काय करता? इतर दिवशी आम्ही माल बनवतो, जुना माल बनवता म्हणजे काय करता? रिपेअरिंग करतो. अच्छा, रिपेअरिंग करून इथे आणता? हा, रिपेअरिंग करून मग इकडे आणतो, चोर बाजारमध्ये विकायला देतो. पण म्हणजे पूर्ण वेळ तुम्ही ह्याच व्यवसायामध्ये असता? हो, पहिल्यापासून याच व्यवसायामध्ये. पैसे बँकेत भरता? बँकेत जमा व्हायला काय पाहिजे की नको?